विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी सिद्धार्थ गौतम बुद्ध, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे बाबा, संत रविदास, संत कबीर महाराज, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आणि आज आपण एका राजकीय पक्षाची घोषणा आणि स्थापना आज करत आहोत। तो पक्ष या देशभरामध्ये दलित, शोषित, पीडित या समाजाला न्याय देण्यासाठी असेल, ज्या समाजाला आजपर्यंत अन्याय अत्याचार होत आलेले आहेत त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न हा पक्ष करेल। मी आज या पक्षाची घोषणा आज का करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबर रोजी नदी जोड प्रकल्प राबवला होता। भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे। शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे। या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात पहिला नदी जोड प्रकल्प राबविला व तो यशस्वी करून सुद्धा दाखविला। या नदी जोड प्रकल्पाचा आज वर्धापन दिन म्हणजेच नदी जोड प्रकल्प दिन असून याच दिवशी मी माझे संपूर्ण देशातील सहकारी ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना या नावाचा आणि किती जागा लढणार आहे? सर, पक्षाची स्ट्रॅटेजी ठरतच आहे। आज हा आपला पहिला दिवस आहे आणि पक्षाची पूर्ण स्ट्रॅटेजी जी आहे संविधानानुसार ठरवली जाणार आहे। पक्षाची घटना सुद्धा तयार होत आहे, झालेलीच आहे, म्हणजे मोस्टली तुम्ही जाहीर नाही करू शकत कोणती गोष्ट, बरोबर। घटना पण तयार आहे, पक्षाची स्ट्रॅटेजी पण तयार आहे। जसजसे आपल्याला कॉन्फरन्स आपण इथंच घेणार आहोत, इथं किंवा समोर या दोन ठिकाणी आपले हे चालतील, सर्व तुम्हाला डिटेल्स सगळ्या गोष्टी भेटत जातील माझ्याकडून। माझी तुम्हाला पत्रकार बंधूंना विनंती आहे की जे हे काम आहे, जे आज त्याला मी जन्म दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबरला नदी जोड प्रकल्प जो राबवला होता, जो शेतकऱ्यांच्या हिताचा होता, शेतकऱ्याचे हित झालं असतं तर शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं मिळालं असतं पाण्यापासून, त्याच्या शेताची पातळी पाण्याची वाढली असती, उत्पन्न मिळालं असतं, ते मार्केटमध्ये त्याला चांगलं रोज हे भेटलं असतं, मुनाफा भेटला असता त्याच्यापासून। प्रश्न चांगला मौलाचा विचारला तुम्ही की इलेक्शन लागल्या आणि मी पक्ष का काढला। कारण की आतापर्यंत येणारे प्रत्येक इलेक्शन जे आलेत आमच्या समाजाचा फक्त वापरच झालेला आहे। इलेक्शन आला की वापर, इलेक्शन झालं की फेकून देणं। आणि जो समाज आमचा आहे या समाजाचं प्रतिनिधित्व या येणाऱ्या विधानसभेमध्ये जावं आणि पक्षाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळावा आणि पक्ष स्थापनच का केला इलेक्शनच्या पहिले ते पण एक हे आहे। कारण की आम्हाला जर आमच्या पक्षांनी सामावून घेतलं असतं तर मला पक्ष करायची गरजच भागली नसती। आज आमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे, काम करण्याची सुद्धा आमच्यामध्ये कला आहे, समाजाला न्याय देण्याची सुद्धा आमच्यामध्ये कला आहे, परंतु आम्हाला कुठेतरी डावलण्यात येतो, आमचा वापर करून घेण्यात येतो आणि आम्हाला ज्या दिशेनं आमची वाटचाल असते त्या दिशेनं आम्हाला जाऊ देण्याचा प्रयत्न होत नाही, आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न होतो। तर येणाऱ्या विधानसभेमध्ये
पक्षानंच सत्तेची वाटचाल भोगावी, सत्तेकडे जावं. कारण की मी याच्यापूर्वी जाहीर केलं आता पूर्वी की सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. सत्ता असेल तर विकास होऊ शकतो, सत्ता नसेल तर काही नाही. त्याच्याआधी आम्हाला सत्तेत पोहोचायचं आहे. आम्हाला आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. आणि बाबासाहेबांना सांगितलेलं आहे की सत्ता हातात घ्या, त्या सत्य दिशेने तुम्ही पोहोचले पाहिजे. तर आमचा हाच उद्देश आहे की इलेक्शनच्या पहिलेच आम्ही पक्ष स्थापन केला आणि इलेक्शनमध्ये आम्ही आमचं ताकद दाखवून दिलं. काय तुमच्या पक्षाच्या भूमिका आहेत आणि किती उमेदवार उभे करणार आहेत यावरती काय सांगा? उमेदवार तर जास्तीत जास्त उमेदवार उभेच होणार आहेत. कारण की दुःखी लोक खूप आहेत आमच्यामध्ये आणि जे लोक दुःखी आहेत ते आता आमच्यासोबत सर्व लोक जुडलेले आहेत. काय आणि प्रश्न घेऊन समाजासमोर तुम्ही जाणार आहेत की त्याचं- समाजाच्या समोर आम्ही जाणार आहोत की जो समाजात होत असलेला अन्याय. आज बघा तुम्ही महिलांवर बलात्कार होत आहे. सर्वात मुद्दा तर माझा हा की महिलांवर अन्याय जास्त होत आहे. बरोबर. शिक्षणाचा मुद्दा शिक्षण महत्त्वाचा आहे. बेरोजगारीचा मुद्दा आमचा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे जे मुद्दे आहेत हे आम्ही घेऊन समाजामध्ये जाणार आहोत. कारण की महिलांवर अन्याय होतील नाही अशी आमची सत्ता आम्ही व्यवस्था करणार आहोत. महिलांना प्रोटेक्शन देण्यात येईल. कारण की आतापर्यंत कोणत्याही सरकारने महिलांना प्रोटेक्शन दिलेलं नाही आहे. तुम्ही बघा, कायदा बनवला, महिलांच्या फेवरचा कायदा बनवला, पण तो फक्त कागदावरच कायदा आहे. त्या कायद्याचं इम्प्लिमेंट नाही समाजामध्ये. आज जरी पोलीस स्टेशनला कोणी महिला जर अन्याय झाला तर महिला जात असेल तिचा एफ.आय.आर दाखल करून घेत नाहीत. जे मुलांना शिक्षण पाहिजे ते शिक्षणसुद्धा मिळत नाही. एक ग्रेडचं शिक्षण द्यायला पाहिजे सरकारने, ते सुद्धा सरकार देत नाही. शेतकरी आत्महत्या करतात. का शेतकरी आत्महत्या करतात याच्यावर संशोधन केलं कोणत्या गव्हर्नमेंटने नाही केलं आतापर्यंत. शेतकरी आत्महत्याच का करतोय? कारण की शेतकऱ्यांना पुरेपूर जर पाणी मिळालं शेतीला त्यांच्या, तर त्यांचं शेतीचं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं त्यांच्या शेतामध्ये येईल. आणि त्यांना पाणी मिळत नाही याचा मतलबच आहे की जे बाबासाहेबांना 24 सप्टेंबरला जो नदी जोड प्रकल्प राबवला होता त्याचा आज वर्धापन दिन आहे. तो जर सरकारने राबवला असता आज, तर शेतकऱ्यांना सर्व नदीचं जे पाणी आहे हे कुठं गेलं नसतं, ते सर्व लोकांना मिळालं असतं. आणि त्यांच्या शेतीची जे पाण्याची पातळी हे वाढली असती, पाण्याची पातळी वाढली असती, त्यांना निसर्गाच्या पाण्याची गरज नसती पडली तेवढी. पण त्यांच्या शेतात तेवढं पाणी ते भेटलंच त्यांना नदीतून, तेवढं पाणी पाहिजे शेतात तेवढं पाणी घेतलं असतं आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न वाढवलं असतं. उत्पन्न वाढलं असतं तर शेतकऱ्यांच्याकडे पैसा आला असता. शेतकऱ्यांकडे पैसा आला असता, शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटचं कर्जसुद्धा घ्यायची पाळी आली नसती. आज शेतकरी आत्महत्या करतात त्या कारणामुळे करत आहेत. आणि बेरोजगाराचा प्रश्न आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं असतं तर कंपन्यामध्ये माल गेला असता, त्यांचा कंपन्यामध्ये माल गेला असता, कंपन्याचं स्थापन झाल्या असत्या, उद्योगधंदे वाढले असते. उद्योगधंदे वाढले असते तर बेरोजगारांना रोजगार मिळाला असता. बेरोजगारांना रोजगार मिळाला असता. शेतीला इलेक्ट्रिक भेटली असती. आपल्या शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक भेटली असती. आज पाण्यापासून पाणी फ्रीज भेटतो ना आम्हाला. पाणी विकत भेटतो आपल्याला नाही मिळत. पाणी हे फ्री भेटतो तरी आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतो. आमच्या आई बहिणीला पाण्यासाठी वन फिरावं लागतो, हांडे घेऊन त्याला पाणी मिळत नाही. हे दुर्दैवी गोष्ट आहे आमच्यासाठी आज. सर, पक्षाचं नाव सांगा आणि युवकांना काय आवाहन करणार तुमच्या पक्षात सामील होण्यासाठी, कारण तुमचा पक्ष नवीन आहे. पक्ष हा ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना आहे. या पक्षामध्ये मी तरुणांना आवाहन करेन की ज्या तरुणामध्ये टॅलेंट आहे, समाजाला न्याय देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी, ज्या तरुणामध्ये क्वालिटी आहे, हुशार आहेत, ज्यांना वाटते की आपण समाजासाठी काहीतरी देणं आहे, समाजाची परतफेड करायची आहे, या विचाराशी प्रेरित होऊन त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश घ्यावा आणि त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना पदं मिळतील, पक्षामध्ये मान सन्मान मिळेल, त्यांचा अन्याय होणार नाही. आणि तरुण पिढीलाच मी जास्त याच्यामध्ये हे करणार आहे. कारण की त्या पुढचं भविष्य जे आहे तरुणांच्या हातातच आहे.
आणि आम्ही तरुणांना घेऊनच काम करणार आहोत.